बिगिनर एक्सपोर्टरने ईसीजीसी पॉलिसी घ्यावी का सर, का फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठी? ईसीजीसी घेताना किंवा वापरताना एक्सपोर्टर कोणत्या मेनली चुका करतात? जर बायरने पेमेंट केला नाही तर ईसीजीसी एक्सपोर्टरला कसं नक्की प्रोटेक्ट करतं? प्रोसेस काय असते? तर सगळ्यात प्रथम वी शुड वेलकम सुहास सर विथ हाय एनर्जी अँड राउंड ऑफ क्लॅप्स. थँक्यू. ओके, ग्रेट. सुहास सर, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. येस, ग्रेट. सुहास सर ऑलरेडी ईसीजीसी ॲज अ मॅनेजर म्हणून गव्हर्नमेंट ऑथॉरिटीमध्ये बऱ्याच वर्ष काम त्यांनी केले. 30 वर्ष त्यांचे आयुष्यातले या डिपार्टमेंटसाठी दिलेत. 100पेक्षा जास्त शिपमेंट्स त्यांनी हेल्प केली आहे त्या एक्सपोर्टरला, आणि पुढे चालून तुम्हाला सुद्धा क्लॅरिटी देणार आहेत की कसं एक्सपोर्टमध्ये आपल्या पैशाला सिक्युरिटी मिळेल, सेफली आपण कसं एक्सपोर्ट करू शकतो, त्यावरती आपण काही चर्चा करूया. ईसीजीसी नेमकं काय आहे आणि एक्सपोर्टरसाठी त्याची भूमिका काय नक्की तुम्ही एक्सप्लेन करू शकता शॉर्टमध्ये? शुअर. तुम्ही ज्या टू व्हीलर चालवता, टू व्हीलर हेल्मेट घालता, हेल्मेट घातलाच पाहिजे का? कंपल्सरी नाही आहे, पण घातला तर तुमची सेफ्टी आहे ती. म्हणजे उद्या काय ॲक्सिडेंट झाला तर तुमचं डोकं वाचेल, तुम्ही स्वतः वाचाल. पण नाही घातला, एकेकाळी गव्हर्नमेंटने कंपल्सरी करायचा प्रयत्न केला, पण ते नाही शक्य झालं. त्यामुळे गव्हर्नमेंट जाऊन दे, ज्यांना जायचं त्याला जाऊन दे. त्यामुळे तुमच्या सर असं म्हणतील तुम्हाला एक्सपोर्ट करायचं ना, करा. ईसीजीसी पाहिजे तर करा, तर करू नका. इट इज नॉट मॅन्डेटरी नाही आहे. पण जर का तुम्ही ईसीजीसी घेतली, आपण जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो तेव्हा पहिल्यांदा काय केलं तर चेक केलं, त्याला ईसीजी काढला होतो. ईसीजी म्हणजे त्यावर कळते ह्याची हेल्थ कशी आहे. दॅट इज द सेम क्रायटेरिया ऑफ ईसीजीसी. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज याचं नक्की काय आहे ईसीजीसी म्हणजे? इट्स अ एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ही गव्हर्नमेंटनी 1957ला फॉर्म केलेली आहे, 1957. आणि ॲज ऑन टुडे देर आर 5 रिजन ऑफिसेस आणि 51 ब्रँचेस ऑफ ईसीजीसी आहेत. आणि प्रत्येक मेजर सिटीमध्ये ईसीजीसी आहे, ऑफिसेस आहेत. तुम्ही कधीही व्हिजिट करा ईसीजी ऑफिसला, दे विल गाईड यू प्रॉपरली. की कुठल्याही, म्हणजे मला अभिमान वाटतं सर याबाबतीत सांगायला, की कुठल्या ईसीजी ऑफिसमध्ये गेलात की तुम्हाला कधी असं वाटणार नाही अरे मी एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये बसलो की काय. तर ईसीजीसीबद्दल म्हणजे सांगायचं अशी आहे की ईसीजीसी इज ओनली ऑर्गनायझेशन विच हेल्प द एक्सपोर्टर्स टू गेट देअर बेनिफिट्स. तुमचं नुकसान होऊ नये ह्याकरता गव्हर्नमेंटने फॉर्म केलेला आहे फक्त. ओके, इज इट क्लिअर? या प्लीज. वी शुड ॲप्रिशिएट गव्हर्नमेंट ॲज वेल. प्रत्येक वेळेस आपण नाव ठेवण्यात अर्थ नाही. येस, डेफिनेटली. येस सर. ओके. ईसीजीसी एक्सपोर्टरला कसं नक्की प्रोटेक्ट करतं? प्रोसेस काय असते त्याची प्रोटेक्शनची? येस, गुड क्वेश्चन. कसं आहे ना, तुम्हाला एखाद्या बायरला जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता, तुम्ही इथे असता, तुमचा बायर आहे समजा USA ला आहे, दुबईला आहे किंवा आणखीन ऑस्ट्रेलिया कुठल्या कंट्रीमध्ये आहे. तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नसतं की तो बायर किती पाण्यामध्ये आहे, आपल्या मराठीत म्हणायचं किती पाण्यामध्ये आहे. की बाबा त्यांनी मला एक 10 लाखाची ऑर्डर दिली आहे, पण इथे बसून तुम्हाला माहीत नाही त्याच्या खिशामध्ये 10 पैसे तरी आहेत की नाही. बरोबर. तुम्हाला माहितीच नसतं. तुम्हाला त्यांनी छान गोल्डन लेटर हेड वगैरे पाठवलं त्यांनी की बाबा माझी अशी कंपनी आहे, माझे फोटो बघा कंपनीचे वगैरे, तर मला तुम्ही त्या बेसवर का तुम्ही त्याला एक्सपोर्ट केलात तर यू मे लॉस, यू मे, आय एम सेइंग मे ऑर मे नॉट बी. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की ॲज ऑन टुडे ईसीजीसीच्या रेकॉर्डमध्ये 8 लाख बायर आहे. वा, 8 लाख बायरचा रेकॉर्ड आहे ईसीजीसीकडे. आणि मग जेव्हा तुम्ही ईसीजीला अप्रोच होता की माझ्या ह्या बायरकडनं ऑर्डर मिळालेली आहे, ईसीजीसी फाइंड आउट द बायर्स ट्रॅक रेकॉर्ड की बा खरंच तो एक्झिस्टिंग आहे की नाही, त्याचं किती टर्नओव्हर आहे, त्यांनी आत्तापर्यंत किती इम्पोर्ट केलं आहे, कुठून केलं आहे, खरंच असेल का. तर तुम्हाला मग ईसीजीसी काय करते, तुम्हाला एक लिमिट देते तुम्हाला. दॅट इज कॉल्ड अ क्रेडिट लिमिट. त्या सगळ्या बेसिक मला सांगायला लागतील वगैरे. तर तुम्ही ईसीजीसीकडनं 10 लाखाची ऑर्डर केलं, ईसीजीसी चेक करेल. आणि समजा उदाहरण ईसी लक्षात आलं की अरे हा काय खूप मोठा एक्सपोर्टर बायर नाही आहे, हिने आत्तापर्यंत मॅक्झिमम 5 लाखपर्यंत एक्सपोर्ट केलेलं आहे. तर व्हॉट ईसीजीसी विल से, आम्ही तुम्हाला लिमिट देतो, 5 लाखाचं लिमिट देतो. तुम्हाला 10 लाखाची ऑर्डर आहे, मान्य आहे तुम्हाला, पण आम्ही तुम्हाला लिमिट देतो 5 लाख, कारण आमच्या रेकॉर्डप्रमाणे याची क्रेडिटवरती 5 लाखाची आहे. बरोबर. ईसीजीसी असं म्हणत नाही तुम्ही एक्सपोर्ट करू नका असं म्हणत नाही. पण आम्ही काय म्हणतो, ईसीजीसी विल से ओके 5 lakhs तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. दॅन ही विल डिस्कस विथ द ते बायरबरोबर की बा ॲट प्रेझेंट तो, कारण असं सांगू नका, असं सांगायचं नाही की मला ईसीजी सांगितलं आहे आम्ही नाहीच करू शकतो रे, असं सांगायचं नाही. मी सांगू शकता की बा ॲज ऑन टुडे माझ्याकडे आता एवढा माल अवेलेबल नाही आहे, तर मी तुम्हाला 5 लाख शिपमेंट करू शकतो. इफ यू ॲग्रीज यू कॅन मेक द शिपमेंट. आणि मग जर का त्यांनी नाही जर का पेमेंट केलं तर यू आर एंटायटल टू गेट
90%, 95% ऑफ युअर क्लेम. वाव. तेवढं तुम्हाला क्लेम ECG कडून मिळतं लगेच. म्हणजे एखादी 10 लाखाची जर आपल्याला लगभग ECGC आपण कव्हरेज काढला तर आपल्याला लगभग 9.5 लाखापर्यंत एक्झॅक्टली. व्हेरी गुड. सो म्हणजे या तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही बायरचा डेटा घेता आणि आधी सांगता की इज व्हेरीफाईड ऑर नॉट. येस. आणि जर त्या रेकॉर्डमध्ये 8 लाखामध्ये जर तुम्हाला भेटला तर मग त्यावरून ठरतं की किती इन्शुरन्स दिला पाहिजे. एक्झॅक्टली. बरोबर. मग शक्यतो सर 8 लाख इज ह्यूज नंबर. तर किती कंट्रीज मधले कनेक्शन ECGC कडे असतात असं काही ॲव्हरेजली? कॅन एनिबडी टेल आत्तापर्यंत किती कंट्रीज आहेत? कोणी आयडिया सांगू रफली? सॉरी, 190. एनी अदर? 193. ॲज अन अवर रेकॉर्ड 237 कंट्रीज आहेत. 237 एवढ्या कंट्रीज आहेत. आणि ECGCचे मेन पिलर्स कोण आहेत माहिती आहे का? 2 डिपार्टमेंट आहेत मेन पिलर्स. दॅट इज कॉल्ड अ बायर अंडर रायटिंग डिपार्टमेंट, दॅट इज कॉल्ड BUD, आणि कंट्री अंडर रायटिंग डिपार्टमेंट, दॅट इज कॉल्ड CUD. ओके. कंट्री अंडर रायटिंग डिपार्टमेंट. सो त्या डिपार्टमेंटमध्ये पर्टिक्युलर स्टाफ आहे 8-10 जे का असतील ते. त्यांचं काम काय आहे? त्यांनी पर्टिक्युलर कंट्रीची इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि संपूर्ण सिच्युएशन त्यांनी बघायची आणि त्या कंट्रीला एक रेटिंग देतात ते लोक. ECGC विल गिव्ह रेटिंग. ॲज ऑन टुडे वी आर हॅव्हिंग 7 फोल्ड, म्हणजे 7 ग्रुप केले आहेत ECGCने. 7 ग्रुप असे आहेत A1, A2, B1, B2, C1, C2 आणि D. असे 7 ग्रुप कंट्री वाईज केलेले आहेत. म्हणजे जेव्हा एखादी कंट्री फायनान्शियली, पॉलिटिकली जेव्हा स्ट्रॉंग असते तेव्हा त्याला कुठला मार्क करणार? त्याला ऑफकोर्स A1, राईट? A1. किंवा त्याच्या खाली समजा म्हणजे ह्या ज्या कंट्रीज आहेत ॲज ऑन टुडे USA, जपान, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, या सगळ्या A1 कंट्रीजमध्ये येतात. बिकॉज यू ऑल्सो नो दॅट कंट्रीज पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्या खालोखाल श्रीलंका वगैरे अशा ज्या कंट्री आहेत, UAE वगैरे आहेत, यांना A2 मार्क केलेलं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही शिपमेंट करता सॉरी, तेव्हा त्या शिपमेंटचा जो प्रीमियम आहे हा तुमच्या कुठल्या कंट्रीला करता त्यावर अवलंबून आहे. म्हणजे ऑफकोर्स आपण जेव्हा इन्शुरन्स कव्हर करतो तेव्हा एखादा नॉर्मल व्यक्ती असेल त्याला प्रीमियम कमी असतो. बरोबर. येस. पण तो त्याला काही क्रिटिकल इलनेस वगैरे असेल त्याला प्रीमियम जास्त असतो. पॉलिसी देत नाही असेल ना, देतो, पण प्रीमियम विल बी मोर. सो सेम वे जर का तुम्ही USA, UK, जपान म्हणजे A1 कंट्रीला तुम्ही एक्सपोर्ट करत असाल तर नॅचरली प्रीमियम खूप कमी आहे. ओके. पण जेव्हा तुम्ही A2 शेवटला जो कंट्री आहे ती D कंट्री आहे, दॅट इज व्हेरी रिस्की कंट्रीज. मोस्ट ऑफ द युगांडा, येमेन या ज्या कंट्रीज आहेत, आफ्रिकन कंट्रीज, त्या मोस्ट रिस्की. कारण आपल्याला माहिती आहे ते पॉलिटिकली स्ट्रॉंग नाही आहेत, त्यांची इकॉनॉमिक कंडिशन खूप खराब आहे, त्यामुळे दे विल मार्क ॲज ए D कंट्री. म्हणजे जेव्हा तुम्ही सेम अमाऊंट किंवा सेम टर्म्सवरती तुम्ही A1ला एक्सपोर्ट करता तेव्हा तुम्हाला प्रीमियम किती पडतो? फक्त 23 पैसे पर रुपीज 100. ओके. 23 पैसे पर रुपीज 100. जर ॲव्हरेजली आपण विचार केला सर 1 लाखाला किती प्रीमियम पडतो आपला? 1 लाखाला आणली 2,300 रुपये. वाव, व्हेरी एकदम कमी प्रीमियम म्हणजे. आणि ECGC इज द ओनली म्हणजे कंट्री आहे ECG ऑल ऑफ द वर्ल्ड लोएस्ट प्रीमियम चार्ज बाय एनी अदर कंट्रीज. व्हेरी गुड. या बरोबर. इन्शुरन्सचा अमाऊंट फक्त 1 लाखावरती 2300 रुपये आहे. येस. इज इट गुड? बाकीच्या 98,000 रुपयाला आपल्याला सेट मिळतो. बरोबर. येस. बिगिनर एक्सपोर्टरने ECGC पॉलिसी घ्यावी का सर, का फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठीच आहे? गुड. ॲक्च्युली असं आहे की एखाद्याला कसं असतं तुम्हाला सांगतो, एखादा माणूस म्हणतो अरे माझा मित्रच आहे तिकडे दुबईला राहतो किंवा माझा स्वतः भाऊच आहे तिथे राहतो, तर तुला पैशाचा काही प्रॉब्लेम येणार नाही, तर तू एक्सपोर्ट करू शकतोस. म्हणजे तेव्हा तो ECGC न घेता एक्सपोर्ट करू शकतो. काहीच त्याला कंपल्शन नाही आहे त्याने ECGC घेतलीच पाहिजे किंवा नाही. पण जेव्हा एखादा नवीन बायर तुम्हाला ऑर्डर देतो तेव्हा तुम्ही ECGCला ॲप्रोच व्हायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सी यू आर नॉट डुईंग एनी चॅरिटी. ह्याच्यामध्ये चॅरिटी असं मी म्हणतो की जेव्हा तुम्ही तुमचा माल तिकडे पाठवलात, जोपर्यंत तुम्हाला पैसे येत नाही तुम्ही चॅरिटी केलं समजा तुम्ही. बरोबर. बरं. आणि त्याच्यामुळे तुम्ही रिस्क आहे ती बिझनेसमध्ये काही होऊ शकतं. तर तुम्ही त्यासाठी ECGCला अप्रोच झालात, ECGC विल फाइंड आउट ओके हा बाहेर चांगला आहे, याला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुम्हाला एक लेटर ऑफ तुम्हाला अप्रुव्हल देतो. अप्रुव्हल इट्स कॉल्ड अप्रुव्हल, क्रेडिट लिमिट अप्रुव्हल देतो. त्या अप्रुव्हलमध्ये असं म्हटलेलं असतं की तुम्ही ह्या बायरला एवढा एक्सपोर्ट करा. जर का तुम्हाला कुठल्याही कारणाने दॅट आर
डिफरंट टाईप ऑफ रिस्क, कमर्शियल रिस्क अँड पॉलिटिकल रिस्क. ह्याच्या अंडर जर का तुम्हाला पेमेंट नाही मिळालं, वी विल पे यू 95% ऑफ युअर टोटल लॉस. एवढा कवर तुम्हाला मिळतो म्हणजे. ओके. तर सर हे जे 95% आहे तर ते तिकडनं क्लेम करून घेतात का गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आपल्याला प्रोव्हाइड करतं, काय नक्की असते प्रोसेस? वेल ॲक्च्युली ह्याच्यामध्ये असं आहे, सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, ECGC इज अ थर्ड पार्टी. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता त्या तुमचा आणि बायरचा फक्त संबंध असो, ECGC त्याशी काही संबंध येत नाही. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मग अशी होते की वी विल म्हणजे ECGC ॲडवाईस यू की तुम्हाला तर पेमेंट नाही मिळाले तर तुम्हाला काय करायला पाहिजे, हाऊ टू टेक द स्टेप्स. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो काय शिपमेंट केला ते तुम्ही ECGCला पहिले डिक्लेअर करायला पाहिजे, प्रीमियम भरायला पाहिजे, फर्स्ट वन कंडिशन. ओके. दुसरी कंडिशन, जर का त्यांनी जर का तुम्हाला ठराविक पेमेंट, सपोज तुमचा जर का ड्यू डेट ऑफ पेमेंट आफ्टर 30 डेज आहे, आफ्टर 60 डेज आहे, त्या ड्यू डेट नंतर तुम्हाला जर का पेमेंट तुमचं नाही मिळालं तर ECGC विल गिव्ह यू 30 डेज ग्रेस पिरियड. आणखीन 30 दिवसांनी तुम्हाला जर का पेमेंट नाही मिळालं तर यू हॅड टू इमिजिएटली अप्रोच टू ECGC स्टेटिंग दॅट की मी एवढा एक्सपोर्ट केला होता, ह्या दिवशी मला पेमेंट येणार होतं पण ते मला पेमेंट नाही आलं. व्हॉट फर्स्ट, ECGC विल ब्लॅकलिस्ट द बायर. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ECGC इमिजिएटली ब्लॅकलिस्ट दॅट पर्टिक्युलर बायर. त्याच्यामुळे जे कोण अदर एक्सपोर्टर ज्यांना त्यांना रेग्युलर एक्सपोर्ट करत असतात त्यांना सरळ तो मेसेज करतो, सर आय कॅनॉट डू एनी एक्सपोर्ट टू यू बिकॉज यू हॅव बीन ब्लॅकलिस्टेड बाय ECGC. दॅन यू विल थिंक, अरे बाबा मला का ब्लॅकलिस्ट केलं. मग त्या लक्षात, अरे हां, ह्या जो माणूस त्याला मी फक्त 5 लाखाची शिपमेंट केली होती नाही पण मी त्याला एक्सपोर्ट त्याला पेमेंट नाही केलं. ओ बिकॉज ऑफ दॅट ही विल डू द प्रेशराइज टॅक्टिस, दॅट्स कॉल्ड अ प्रेशर टॅक्टिस. त्यामुळे तो जाऊन त्याने ह्याचं पेमेंट करूया कारण माझं बाकी एक्सपोर्ट अडकलं त्यामुळे. ओके. त्यामुळे तो पेमेंट करतो. सो इमिजिएटली ECGC विल ब्लॅकलिस्ट दॅट पर्टिक्युलर बायर आणि यू मे गेट युअर पेमेंट. तरीसुद्धा समजा तुम्हाला नाही पेमेंट मिळाले तर मग ECGC विल पे यू 90%, 95% ऑफ युअर क्लेम. या, इज इट साऊंड गुड? या, ओके. तर दुसरा मुद्दा, जर पेमेंट डिफॉल्ट झालं तर ECGC क्लेम प्रोसेस स्टेप बाय स्टेप कसा असतो नक्की आणि किती वेळ लागतो आणि कोणते डॉक्युमेंट लागतात त्याला? व्हेरी गुड, खूप छान. पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या, ECGC ही पॉलिसी मी कशाकरता घेतलेली आहे तर उद्या आपल्याला काही लॉस होऊ नये, जर का लॉस झाला तर ते आपल्याला पैसे मिळावे, पहिली गोष्ट. पण ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ह्याच्यात काही टर्म्स अँड कंडिशन आहेत विच यू हॅड टू टेक केअर. त्याच्यामध्ये काय कंडिशन आहे तर एक 4 ते 5 फक्त व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन आहेत. पहिली गोष्ट, तुमची पॉलिसी असायला पाहिजे, यू शुड हॅव व्हॅलिड पॉलिसी विथ ECGC. सेकंड थिंग, यू हॅड टू हॅव क्रेडिट लिमिट ऑन पर्टिक्युलर बायर. ओके. तुम्हाला पर्टिक्युलर बायर्सवरती क्रेडिट लिमिट घेणं आवश्यक आहे की दॅन ओनली ECGC विल कम टू नो दॅट यू आर मेकिंग एक्सपोर्ट टू दिस पर्टिक्युलर बायर. हे तुम्हाला आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला ECGCला डिक्लेरेशन द्यायला पाहिजे आणि ECGC असं म्हणतच नाही की तुम्ही आज शिपमेंट करा उद्या डिक्लेअर करा, आज शिपमेंट करा उद्या डिक्लेअर करा, असं अजिबात नसतं. तुमची जी काय शिपमेंट होतील ते तुम्हाला यू आर गेटिंग द टाईम ऑफ 15 डेज. म्हणजे उदाहरणार्थ आता हा महिना एप्रिल चालू आहे, 1 एप्रिल तो 30 एप्रिल ज्या काय तुम्ही शिपमेंट कराल, भले 1 कराल, 4 कराल, 10 कराल, या 1 एप्रिल ते 30 एप्रिलमध्ये जे काय तुम्ही शिपमेंट कराल त्या 15 मेपर्यंत ECGCला डिक्लेअर करायला पाहिजे. ओके. 15 दिवस तुम्हाला एक्सेस आहेत, 15 मे पण तुम्हाला डिक्लेअर करणं आवश्यक आहे. ते भरून ते डिक्लेअर करणं म्हणजे तुम्ही प्रीमियम भरणं आणि ते भरलं, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यानंतर जर का तुम्हाला आफ्टर ड्यू डेट ऑफ पेमेंट मगाशी म्हणलं त्याप्रमाणे 30 दिवस ग्रेस पिरियड असतो. 30 दिवसांनी तुम्हाला पेमेंट जर का नाही आलं तर यू हॅड टू अप्रोच टू ECGC इमिजिएटली दॅट माझं ह्या दिवशी पेमेंट येणार होतं पण मला आलं नाही. ओके. हे महत्त्वाचं अशा दृष्टीने आहे की बायर काय करतो माहिती आहे का, त्याला माहिती असतं व्हॉट इज ECGC. कुणी बायर असत नसतो, तो एक्सपोर्टरला कीप ऑन त्याला गुड फेथमध्ये घेतो. अरे भाई प्लीज थोडा मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, जरा थोडा मार्केट डाऊन आहे, एक 15 दिन रुको. हा म्हणतो बायाशी कशाला आपण रिलेशन पंगा घ्या, म्हणजे म्हणतात ना कशाला जाऊन का हातातला बाहेर नको झाला, पण ठीक आहे 15 झाले, पाहिलं 15 बस आता येईलच, मला आणखीन एक 15 मला चान्स दे, आणखीन 20 दिवसातलं देतो, 1 महिना 2 महिने. मग त्या लक्षात येते अरे यार आता काय पेमेंट देत नाही, तेव्हा ECGCला अप्रोच होतो. ECGC वोंट एंटरटेन यू. त्याचं कारण काय माहिती आहे का की तुम्ही राईट टाईम डिक्लेअर न केल्यामुळे जे दुसरे एक्सपोर्टर होते त्याला आम्ही थांबवू शकलो नाही.
जे दुसरे म्हणजे तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये, हां, हे लक्षात घ्या तुम्ही, बरोबर आहे तुमच्या ना? एकामुळे कितीतरी लोकांना त्यांनी अजून प्रॉब्लेम केलेला असू शकतो, पण तुमच्या एका डिक्लेअरमुळे ते वाचू शकला असता. कळतं? हां, त्याच्यामुळे होतं काय, तो एक्सपोर्टर गुड फेथचा विचार करतो, अरे बाबा जाऊन दे ना, कशाला बाहेर हातातून जाईल चांगला, म्हणतो ना 15 दिवस थांबवून 15 दिवस, पण त्यांनी ड्यू डेट ऑफ पेमेंटला लगेच त्यांनी ECGC डिक्लेअर करणं आवश्यक आहे की माझं ड्यू डेट ऑफ पेमेंट, त्याला पर्टिक्युलर फॉर्म आहे, दॅट्स कॉल्ड फॉर्म नंबर 205, दॅट यू कॅन जस्ट राईट इट डाऊन डिक्लेरेशन. आता सगळं ऑनलाईन आहे, तसं काही गरज नाही, ऑनलाईन तुम्ही डिक्लेअर करू शकता, पण ड्यू डेट ऑफ पेमेंटला तुम्हाला डिक्लेअर करणं मस्ट आहे. तसं केल्याने ECGC विल पुट दॅट पर्टिक्युलर बायर टू द ब्लॅकलिस्ट. आणि जर का त्या बायरचा 100 करोडचा एक्सपोर्ट टर्नओव्हर असेल, तो म्हणेल अरे या 5 लाखासाठी माझं सगळं नुकसान होईल, तो जाऊन देण्याला पेमेंट तर करून टाकूया, त्या दिवशी तुम्हाला पेमेंट मिळतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. ह्या जर का तुमच्या फुलफिल असेल तर नो बडी विल रिजेक्ट युअर क्लेम. समजा हे ऑफिसर आहेत, त्यांचं तुमचं काहीतरी वाकड आहे, नाही बघतो तुला क्लेम कसा मिळतो, पण हा काही करू शकत नाही माणूस. का? तुम्ही टर्म्स अँड कंडिशन फुलफिल केलेले आहेत, शिपमेंट पॉलिसी घेतलेली आहे, क्रेडिट लिमिट घेतलेलं आहे, टायमवर डिक्लेअर केलेलं आहे, टायमावर तुम्ही ओव्हरड्यू डिक्लेअर केलेलं आहे, त्यामुळे यू हॅड टू गेट अ क्लेम फ्रॉम ECGC. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. ओके. ECGC घेताना किंवा वापरताना एक्सपोर्टर कोणत्या मेनली चुका करतात सर? गुड. नवीन एक्सपोर्टर मॅक्झिमम करतात. बऱ्याच एक्सपोर्टरना ही कल्पना नसते की फर्स्ट ऑफ ऑल यू हॅड टू गो थ्रू द कॉन्ट्रॅक्ट. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय पर्टिक्युलर म्हटलं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. एक तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर का तुमचा आणि बायरचा जर का काय क्वालिटी डिस्प्यूट आला, इट इज नॉट कवर अंडर ECGC. तो ECGCला अप्रोच झाला की भाई एवढं शिपमेंट मी क्रेडिट लिमिट आहे, सगळं आहे, पण माझा पेमेंट करत नाही तो. ECGC विल फाइंड आउट काय झालं बाबा, ते लक्षाला असा गोंधळ आहे. सो दॅट इज कॉल्ड अ क्वालिटी डिस्प्यूट. क्वालिटी डिस्प्यूट इज नॉट कवर अंडर ECGC. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा तुम्ही. दुसरी गोष्ट, तुमचा एखादा एजंट आहे किंवा बाहेरचा एजंट आहे, त्या एजंटनी जर का काही फ्रॉड केला, डिफॉल्ट केला, दॅट इज नॉट कवर अंडर ECGC बिकॉज दॅट इज युअर लुक आफ्टर. तुम्ही त्यांच्याशी कसं वागायचं ते. थर्डली, एक्सचेंज फ्लक्च्युएशन रिस्क, इट इज नॉट कवर अंडर द पॉलिसी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे USD डॉलर आहे, आपण पेमेंट सगळं US डॉलरमध्येच करतो, तर त्याच्यामध्ये काय एक्सचेंज फ्लक्च्युएशन किंवा तुम्ही म्हणाल की अरे मी जेव्हा केला तेव्हा 92 रुपीज होता, आता तो 89 वरती आला, म्हणजे पर अमाऊंट मला 3 रुपये लॉस झाला. दॅट यू हॅव टू बेअर. इट इज नॉट कवर अंडर ECGC. फ्लक्च्युएशन रिस्क इज नॉट कवर अंडर ECGC. दॅट जस्ट कीप इट इन माइंड. ह्या 3 इम्पॉर्टंट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. तर आता सर हे जे फर्स्ट एक्सपोर्टर आहेत, म्हणजे आता काही लोक सुरुवात करतायत, तर फर्स्ट शिपमेंटला ECGC घेणं योग्य आहे, घ्यायचं का नाही, काय त्याच्यावर मत आहे? वेल, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की बाईक चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक आहे का नाही आहे, तुम्ही ठरवायचं आहे. तुमचं डेको तुम्हाला सेफ हवा असेल. आता आपल्याला वाटतं की पोलीस फाईन का करतात माहिती आहे, की तुम्हाला काही नुकसान होऊ नये. पोलिसांना हे नसतं की तुमच्यात 200 रुपये घ्यावेत म्हणून. त्यांचं म्हणणं आहे की हा माझा नागरिक आहे, ह्या नागरिकाचं नुकसान होऊ नये, त्यासाठी तुम्हाला सांगतं हेल्मेट घाला तुम्ही. तसंच ECGCचं कसं आहे की तुम्ही ECGC घ्या किंवा घेऊ नका, पण जर का घेतली तर तुमचा फायदा आहे ऑफकोर्स. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही फर्स्ट शिपमेंट करत असाल तर इट इज SEC पॉलिसी आहे, दॅट इज कॉल्ड अ स्मॉल एक्सपोर्टर्स पॉलिसी. ही तुम्हाला जेव्हा तुमचा टर्नओव्हर 5 करोडच्या आत असेल, लेस दॅन 5 करोड्स, तर जर का तुम्ही ECGCला अप्रोच झाला, ती पॉलिसी घेतली, ही 1 वर्षाकरता पॉलिसी असते. फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ द पॉलिसी इश्यूड फॉर द 1 year. त्याच्यामध्ये यू विल गेट 95% कवर ऑफ द कमर्शियल रिस्क. आणि जर का पॉलिटिकल रिस्क असेल तर ती 100% कवर असेल. म्हणजे जर का आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तुमची शिपमेंट जर का इराकला गेली असती आणि माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला 100% क्लेम ECGCकडनं मिळाला असता. म्हणजे व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, अमेझिंग. येस. म्हणजे ज्या लोकांना प्रॉब्लेम फेस झाले, ज्यांनी खरंच ECGCला अप्रोच केला, त्यांच्या गोष्टी म्हणजे सेफली गेल्या असत्या. बरोबर. ज्या लोकांनी ऑलरेडी मला सगळं माहिती आहे किंवा गरज नाही या माइंडसेटने गेला असेल, कुठंतरी 2-2.5 हजार रुपये 1 लाखाच्या मागे वाचवण्यासाठी. समजते, कळते. आणि बरेच लोक हेच करतात. येस ऑर नो? पोलीस पकडल्याशिवाय इन्शुरन्स काढला जात नाही. पण तिथं फक्त छोटीशी रक्कम आहे, एक्सपोर्टमध्ये मोठी रक्कम आहे. महत्वाचा मुद्दा सर, गव्हर्नमेंट तर आपल्याला मदत करते. आपण चांगल्या पद्धतीनं फक्त गोष्टी प्रॉपर घेणं गरजेचं आहे आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. पण बरेच लोक काय करतात की
इनिशियल लेवलला डायरेक्ट एक्सपोर्ट करतात. तुम्ही म्हणलात ज्याप्रमाणे बायरने थोडंसं गोड बोललं की एक्सपोर्ट करतात. तर आपण ECGC ला अप्रोच करण्याआधी मी कधी ठरवलं पाहिजे की बाबा मला ECGC कडे जायची गरज आहे? ही कुठली सिच्युएशन असते एक्सपोर्टरची? म्हणजे परचेस ऑर्डर आल्यानंतर का ट्रेड होण्याच्या आधी का नक्की कुठला वेळ हा असतो? पहिली गोष्ट म्हणजे मला सांगायला अतिशय आवडेल की कसं होतं माहिती आहे का, एखादा माणूस जेव्हा एक्सपोर्ट करतो ना त्याला विचार करतो आपण आता काहीतरी एक्सपोर्ट करायला पाहिजे. मग त्या डोक्यात जेव्हा तो थोडा स्टडी करायला लागतो तेव्हा लक्षात येते की अरे आपण जर का एक्सपोर्ट केला तर आपल्याला बँकेकडून फायनान्स मिळतो की आपल्याला, मग कशाला स्वतःचे पैसे घालायचे, बँकेकडून फायनान्स येतो. सो ही विल गो टू द बँक की बाबा मला अशी एक्सपोर्ट ऑर्डर आलेली आहे तर मला तुम्ही फायनान्स करा का. बँक विल से व्हेरी हॅपीली, कारण तुम्हाला सांगतो बँकेला पण सर काही सर्टन अमाऊंट त्यांना एक्सपोर्टला करणं आवश्यक आहे ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. त्यामुळे त्यांनाही बरं वाटतं. मग व्हॉट दे बँकर विल से वी विल फायनान्स यू प्रोव्हाइडेड यू शुड हॅव ECGC पॉलिसी. म्हणजे एकमेकांशी इंटर रिलेट आहे. एक्झॅक्टली. तर ECGC पॉलिसी घेतली तर तुम्हाला मी फायनान्स करू. त्यामुळे ही विल अप्रोच टू ECGC, ही विल टेक द पॉलिसी ऑफ ECGC. जर का तुम्हाला माहीत असेल ECGC बद्दल तर तुम्ही कुठल्या ऑफिसला व्हिजिट करा, वेबसाईटला आमच्या व्हिजिट करा ECGC.in. तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ऑल ओव्हर ब्रँचेस तुमच्या जवळच्या ब्रँचला व्हिजिट करा. आणि असं काही जरूर नाही तुम्ही आत्ता एक्सपोर्ट केलं तरच जायला पाहिजे. यू आर इन द प्रोसेस. तुम्ही आता प्रोसेसमध्ये तुम्ही थोडी माहिती घेणं आवश्यक आहे, तशी तुम्ही घेत राहा आणि यू कॅन व्हिजिट टू ECGC. तुम्ही घ्या नक्की. म्हणजे बरोबर सर. आता हे जे आपलं डिस्कशन आहे मे बी उद्या चालून महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल, हजारो लोक हे बघतील. बऱ्याच मराठी बांधवांचा बिझनेसमध्ये उतरताना तर भीती असते की मी करू का नको, यामुळेच कितीतरी 10-20 वर्ष उतरत नाहीत आणि उतरल्यानंतर असं काहीतरी चुका करतात आणि परत तो एक ट्रॉमा बसतो की नाही बॉस हे माझ्यासाठी नाही, आपणे बस की बात नाही. पण मला आता रिसेंटली विचारायला आवडेल सर की एक्सपोर्टमध्ये हे जो वॉर चालू आहे, पुन्हा कोरोना पॅन्डेमिक आला, तर ह्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होतोय का उलट अजून त्याच्यामध्ये ग्रोथ होते, काय नक्की होतंय? नाही, खरं सांगायचं झालं तर आता याच्यामध्ये ग्रोथ होते ॲक्च्युली. की असं आहे ना, जर का तुम्ही लोकल बिझनेस करत असाल तर तुम्हाला लिमिट आहे तुम्हाला की तुमच्याकडे कोण येऊ शकेल. बट वेन यू आर इन एक्सपोर्ट स्काय इज अ लिमिट. तुम्हाला माहीत नाही तुम्हाला सिंगापूरहून ऑर्डर येईल, US ऑर्डर येईल किंवा फ्रान्समधून ऑर्डर येईल. तर तुम्हाला लिमिटच्या बाहेर तुम्हाला ऑर्डर येऊ शकतात वन्स यू बिकम अ एक्सपोर्टर. त्याच्यामुळे आता ह्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये किंवा आता ह्या जी सिच्युएशन आली ह्याच्यामध्ये अनेकांच्या लक्षात आलं की अरे बाबा मला ECGC पॉलिसी घेतली असती तर तेव्हा मला नुकसान नसतं आलं आणि मी आणखीन एक्सपोर्ट केला असता. तर त्या दृष्टीने ह्या ज्या फेसेस आहेत ह्याच्यामुळे प्रत्येकजण विचार करतो की मला ECGC पॉलिसी घेणं खूप आवश्यक आहे आणि मग जेणेकरून माझा आणखीन ग्रोथ होईल आणि ग्रोथ होतो त्यांनी. हे मला सांगायला अतिशय आवडेल सर. येस. म्हणजे आता जे कंटेनर होते सर, म्हणजे कोरोना पॅन्डेमिकमध्ये पण म्हणलात किंवा आता वॉर झाल्यानंतर पण परत लगेच, तर हे एक्सपोर्ट कंटिन्युअस सुरूच असतं. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न मेन असतो का पूर्णतः बंद करून? नाही, एक्सपोर्ट पूर्णपणे चालू होतं. एक्सपोर्ट अजिबात बंद पडलेलं नाहीये. आणि त्या पिरियडमध्ये गव्हर्नमेंटने आणखीन हेल्प केली लोकांना, एक्सपोर्टरना, की टू सेफगार्ड युअर गुड्स अँड सेफगार्ड युअर मनी. या दृष्टीने मनी आणि त्या दृष्टीने तुमचा नक्की तुम्हाला ह्याचा फायदाच होणार आहे कुठल्याही परिस्थितीत. व्हेरी गुड. येस. ऑसम. कारण ऑर्डिनरी लोकांच्या डोक्यात हेच येतं की चला मिसाईल पडतायत मग तिकडे कंटेनर कशाला पाठवू. बरोबर. आता रेग्युलर रुटीन झालंय. बट सरांनी ज्याप्रमाणे म्हणले 234 समथिंग कंट्रीज आहेत ज्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. बट ॲटलिस्ट आपण 8-10 सोडल्या तर त्या रिसेंट टाइममध्ये आपण दुसऱ्या कंट्रीजला पण अप्रोच करू शकतो. बरोबर. ये नाही तो दुसरा कोई, आपल्याला थांबायचं नाही. आणि इव्हन कोरोना पॅन्डेमिकमध्ये सुद्धा मी तुम्हाला काय म्हणलं, गल्फ कंट्रीमध्ये तिथं काहीच पिकत नाही, त्यांना बाहेरून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. वॉर झाला असंही मरणार आहेत, नाही झाला तसंही मरणार आहेत, मग घेतल्याशिवाय पर्याय नाही. कळतंय? तर ती ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा तुमचा एक्सपोर्ट करून कसा रेव्हेन्यू होईल यावरती फोकस करा. येस ऑर नो? ग्रेट. सो थँक्यू सो मच सर फॉर कमिंग इन दिस पॉडकास्ट आणि लिटरली वी अप्रिशिएट.